बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन। भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर यांना पंचांग प्रणाम। राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका महाधम्मधारिणी राजमाता मीराताईजी आंबेडकर यांच्या धम्मकार्यास सस्ने जय भीम। संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार बहुजनांचे वंचितांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना सप्रेम जय भीम। वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेता सन्माननीय सुजातदादा आंबेडकर, अमन आंबेडकर साहेब यांना सप्रेम जय भीम। आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी धम्म मेळावा या ठिकाणी आयोजित केला जातो। आजच्या या धम्म मेळाव्याला उपस्थित भारतीय बौद्ध महासभेच्या भिक्षू संघाचे अध्यक्ष भदंत बी संगपालजी महाथेरो, बुद्धपालजी महाथेरो व भिक्षू संघास त्रिवार पंचांग प्रणाम। भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्ह्याचे अध्यक्ष, या कार्यक्रमाचे अध्यक्ष पीजे वानकडे सर, त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, धम्मपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोक सोनोने साहेब, महासचिवा अरुंधतीताई शिरसाट, या ठिकाणी प्राध्यापक धैर्यवानजी फुंडकर, महाराष्ट्र राज्याचे युवकाचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, महासचिव सन्मान्य राजेंद्र भाऊ पातोडे, महाराष्ट्र राज्याचे भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष यूजी बोराडे साहेब, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा संगीताताई अडाऊ, संपूर्ण सभापती, संपूर्ण जिल्हा परिषदेचे सदस्य, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, भारतीय बौद्ध महासभेचे संपूर्ण कार्यकारिणी, तालुक्याचे संपूर्ण कार्यकारिणी, बाळासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सर्वच विंगच्या, सर्वच जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, महाराष्ट्राच्या विभागाच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, उपासक उपासिकांना, या धम्म मेळाव्याला उपस्थित सर्व उपस्थित सर्व मंडळींना या ठिकाणी सप्रेम जय भीम। बोला जय भीम एकदा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे अध्यक्ष पीजे वानकडे सर आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। जिल्हा सचिव आदरणीय नंदकुमारजी डोंगरे सरांनी आणलेल्या सूचनेला संस्थेच्या वतीने आमचं सर्वांचं अनुमोदन आहे। धन्यवाद। सन्माननीय अंजलीताई व सुजातदादा आंबेडकर यांना विनंती आहे की तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अगरबत्ती प्रज्वलित करून या धम्ममेळाची सुरुवात करावी। त्यासोबत जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभेच्या भिक्षू संघाचे अध्यक्ष भदंत बी संगपालजी महाथेरो, उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की या ठिकाणी अगरबत्ती मोमबत्ती प्रज्वलित करून तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करावं। सांगाल सांगाल द्या हार। सांगाल ना जय जयकार करायचा। पुष्पार्पण झाले तर मला सांगा बुद्धाच्या प्रतिमेला कोणीतरी। ध्यान लावून फटाफट द्या द्या लावून। तथागत भगवान गौतम बुद्धांचा
तथागत भगवान गौतम बुद्धांचं, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, भारतीय बौद्ध महासभेचं, वंचित बहुजन आघाडीचं, यानंतर भदंत बी संघपालजी महातेरो यांना विनंती करतो की आम्हा उपस्थितांना त्रिसरण पंचशील द्यावे. सर्वांनी हात जोडायचे आहेत. मी बोलेल, माझ्या पाठीमाग आपण सर्वांनी बोलायचं आहे. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, शरणागमनं सम्पूर्णं, पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सूरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. तिसरणेन सह पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितकत्वापमादं शीलं सम्पन्देथब्ब. साधु साधु
साधू. धन्यवाद भंतेजी. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष पी जे वानकडे सर यांचं स्वागत डी एस ननीर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो, जिल्ह्याचे उपाध्यक्ष. त्याचबरोबर भदंतबी संघपालजी महाथेरो व बुद्धपालजी महाथेरो यांचं स्वागतसुद्धा संस्कार विभागाचे सचिव करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या सन्माननीय अंजलीताई आंबेडकर यांचं स्वागत भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्षा सुनंदाताई तेलगोटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. जिल्ह्याच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की या ठिकाणी सर्वांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेता सुजातदादा आंबेडकर आहेत, उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष कोषाध्यक्ष जिल्ह्याचे सरचिटणीस करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सुजातदादा आंबेडकरांचं स्वागत. पुष्प घ्या. तू माईक आहे, तू माईक आहे तिथून करा. या ठिकाणी एक सूचना आहे. कुणाल नितीन सोनोने राहणार मुंबई अंधेरी हा मुलगा हरवला आहे, त्यांना घेऊन जायचं आहे. या ठिकाणी समता सैनिक दलाचे जवान या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी उपस्थित अंजलीताई आहेत, या ठिकाणी युवा नेता सुजातदादा आंबेडकर आहेत. सर्वांना समता सैनिक दलाच्या सैनिकांना विनंती आहे की आपण मानवंदना द्यावी. ताई आणि सुजातदादा यांना विनंती आहे की समता सैनिक दलाची मानवंदना स्वीकारावी अशी जिल्ह्याच्या वतीनं विनंती. सैनिकांकडे माहिती द्या, साऊंडवाले.
रवि साहब, जय भीम जय भीम। श्रीमान अकोला बटन सैनिक की लाइन तोड़ करने की इजाजत चाहता हूँ। ठीक आहे, जय हिंद साहब। धन्यवाद। यानंतर या धम्ममेळाचं प्रास्ताविक जिल्ह्याचे सन्माननीय संघटक रमेश गवई गुरुजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। रमेश गवई गुरुजी। महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम या ठिकाणी त्रिवार वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षण प्रमुख आदरणीय महाउपासिका महाधम्मधारिणी मीराताई आंबेडकर यांनाही वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालयीन अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांना सप्रेम जयभीम करतो। संस्थेचे भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार प्रमुख, तुमचे आमचे दीपस्तंभ, तरुणांचे ऊर्जास्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनाही सप्रेम जयभीम करतो। सोबतच या ठिकाणी धम्मपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय प्राध्यापिका अंजलिताई आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर यांनाही सप्रेम जयभीम करतो। धम्मपीठावर उपस्थित असलेले भिक्खू संघाचे अध्यक्ष पूज्य भंते महाथेरो बी संघपालजी आणि त्यांचा भिक्खू संघ यांनाही वंदन करतो। त्याचबरोबर या धम्मपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय अडवताई आणि त्यांचे संपूर्ण जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य, सोबतच सन्माननीय सभापतीजी, या सर्वांना मी जयभीम करतो। त्याचबरोबर या ठिकाणी धम्मपीठावर उपस्थित असलेले तरुणांचे अध्यक्ष विश्वकर्माजी आणि महासचिव आदरणीय राजेंद्र पातोळे साहेब यांनाही या ठिकाणी जयभीम करतो। त्याचबरोबर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, सर्व सन्माननीय उपस्थित या ठिकाणी असलेले वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, बौद्ध महासभेचे सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष पी.जी. वानकडे साहेब आणि पदाधिकारी, तसेच सरचिटणीस आदरणीय नंदकुमारजी डोंगरे आणि कोषाध्यक्ष विजय जाधव साहेब यांनाही या ठिकाणी सप्रेम जयभीम करतो। माझ्यासोबत या समोर हा महासागर उसळलेला आहे। या संपूर्ण बौद्ध उपासक उपासिकांनो, वंचितांनो, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना मी या ठिकाणी नम्रपणे आपल्याला जयभीम करतो। आणि या ठिकाणी प्रास्ताविकासाठी मी फक्त 2 मिनिटं आपले घेतो आहे। गेल्या अनेक 40 वर्षापासून हा विजयादिवशीच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यामध्ये हा धम्म मेळावा या ठिकाणी आयोजित होत आहे। या मेळाव्याला दरवर्षी आपले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्याला या ठिकाणी संबोधित करतात। आपल्याला येणाऱ्या अनेक दिवसाच्या ते या ठिकाणी संबोधित करून आपल्याला मार्गदर्शन करतात आणि जी ऊर्जा आपल्याला मिळते ती ऊर्जा आपण घेऊन आपल्या गावागावामध्ये, आपल्या खेड्यापाड्यामध्ये जो संदेश देईल तो आपण घेऊन जायचा आणि त्याचा प्रसार आणि प्रचार करायचा आहे। या ठिकाणी यावर्षी सुद्धा आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आणि देणाऱ्या दिशासाठी ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। याबद्दल मी आपल्या सर्वांना या ठिकाणी स्वागत करतो आणि या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो। या महासागराला मी परत वंदन करतो आणि इथेच थांबतो। जय भीम। धन्यवाद सर। यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष युजी बोराडे साहेब हे या ठिकाणी शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी त्रिवार वंदन करतो। संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष, चैतुंबीचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला सुद्धा त्रिवार वंदन करतो। संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका ममता सागर
आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने झालेल्या धम्म कार्यास मी त्रिवार वंदन करतो. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय अंजलीताई आंबेडकर ताई, त्याचप्रमाणे सुजातदादा आंबेडकर यांना सुद्धा मी जय भीम करतो. या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले संस्थेचे राष्ट्रीय भिक्षू संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पूज्यवंत बी संघपालजी आणि त्यांच्या संघाला मी या ठिकाणी त्रिवार वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अकोला जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय PJ वानखडे साहेब आणि त्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा धम्मचक्र पर्वतानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी सर्व वंचित, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत आणि इतर जिल्ह्यातून आलेले सर्व वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांना आजच्या धम्मचक्र प्रवर्तनानिमित्त मी महाराष्ट्र शाखेच्या कार्यकारिणीचा संस्कार विभागाचा उपाध्यक्ष नात्यानं आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचा महाराष्ट्र कार्यकारिणीचा उपाध्यक्ष म्हणून मी एवढंच सांगू शकतो की हा जो अकोला पॅटर्न आपण अकोला जिल्ह्यामध्ये राबवत आहात, बाबासाहेब आदरणीय बाळासाहेबांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर अध्यक्षपद दिलं होतं. आदरणीय भीमराव साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये जे काही 36 जिल्हे आहेत त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. आणि यापुढे जाऊन सांगतो की महाराष्ट्रात एकूण 358 तालुके आहेत आणि या 358 तालुक्यापैकी 325 तालुक्यापर्यंत भारतीय बौद्ध महासभेचं कार्य सुरू आहे. आज आमच्या पुढच्या वेळेला सांगतो, यानंतरचं आमचं कार्य आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत भारतीय बौद्ध महासभेचं वंचित आघाडी समितीचं योग्यपणे कामाला लागतील आणि त्याप्रमाणे आपण कार्याला सुरुवात करू. अकोला पॅटर्न हा महाराष्ट्र पॅटर्न व्हायला पाहिजे, ह्याच दिशेने आपण काम करूया. ह्याच प्रक्रिया धम्मचक्र प्रवर्तनांनी सांगतो. आणि यानंतर आज या ठिकाणी आपण बघतोय की श्रामणेर शिबिर आहेत, यानंतर उपाशिका शिबिर सुरू आहेत अकोला जिल्ह्यामध्ये, समता सैनिक दलाचे शिबिर सुरू आहेत. याचा समारोप 1 तारखेला 1 नोव्हेंबरला होत आहे. त्यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब यशवंतराव आंबेडकर हे अकोल्याला येत आहेत. त्या कार्यक्रमाला सुद्धा सर्वांनी उपस्थित राहावं एवढंच बोलतो. पुन्हा एकदा आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत मी आपली रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा प्रभाताई शिरसाट या ठिकाणी संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रभाताई. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई या सर्व क्रांतिकारी विचाराच्या महान थोर पुरुषांना या ठिकाणी त्रिवार वंदन करते. या ठिकाणी मंचकावर उपस्थित असलेले भिक्षू संघाचे संघनायक पूज्य भदंत बी संघपालजी, पूज्य भदंत धम्मपालजी आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या भिक्षू संघाला सुद्धा त्रिवार वंदन करते. आजच्या या धम्म मेळाव्याचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय PJ वानखडे सर, आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित होणार आहेत असे आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. या ठिकाणी आमच्या मार्गदर्शिका प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर, युवा नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर, अमनदादा आंबेडकर, सोबतच मंचकावर उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे, युवा आघाडीचे, महिला आघाडीचे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे, राज्याचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी जो प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्व जनसमुदायाला सुद्धा या ठिकाणी त्रिवार वंदन करते. बंधूंनो, हजारो वर्ष आपण या ठिकाणी अतिशय दारिद्र्य, अंधश्रद्धा याच्यामध्ये डुबलेलो होतो आणि खऱ्या अर्थी आपल्याला राहायला घर नाही, अंगभर वस्त्र नाही, प्यायला पाणी नाही,
अवस्थेमध्ये आपण जनावरासारखं या ठिकाणी जीवन जगत होतो, तेव्हा या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली आणि खऱ्या अर्थी धम्मदीक्षा देत असताना आपण या सगळ्या दलदलीतून मुक्त झालो आणि त्यात मुक्ती दिवस तो धम्ममेळा त्या निमित्ताने धम्मदीक्षेच्या निमित्ताने या ठिकाणी हा धम्ममेळावा आयोजित केलेला आहे. तब्बल 40 वर्षापासून या ठिकाणी आपण या धम्ममेळाव्याचं आयोजन करत असतो. या ठिकाणी धम्ममेळावा घेत असताना इथे प्रेमाशसमध्ये कुठेही मंदिर नाही, कुठेही मूर्ती ठेवलेली नाही किंवा इथं कोणीही वंदन करायला येत नाही. म्हणून या ठिकाणी जो हा लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तो फक्त आणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आम्हाला काय मार्गदर्शन करतील, बाळासाहेब आंबेडकर आम्हाला काय संदेश देतील, ही संजीवनी या ठिकाणी घेऊन जातात आणि ती ऊर्जा आमच्या सगळ्या बांधवांना वर्षभर पुरत असते. म्हणून बंधूंनो, खऱ्या अर्थी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपल्यासाठी, बाबासाहेब आंबेडकर तर आपले मुक्तिदाते होतेच, परंतु त्यानंतर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थी इथल्या बहुजनांचे, आपले सगळ्यांचे दीपस्तंभ आहेत, आपले आशास्थान आहे, आपले श्रद्धास्थान आहेत. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी जो हा लाखोचा जनसमूह अजून अर्धी मिरवणूक गांधी रोडला आहे, म्हणून हा जो या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी हजर होतो. इथे कोणाला पार्टिशन दिसते का? इकडे महिला बसतील, इकडे पुरुष बसतील. ज्या ठिकाणी जागा दिसेल त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी बसतात, आमचे पुरुष बांधव बसतात. परंतु 40 वर्षापासून या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना कधीही आणि कुठेही कुठला अनुचित प्रकार घडला नाही. त्याला कारण असं आहे की यथा राजा तथा प्रजा. म्हणून आमचा राजा, आमचा नेता जेवढा शिलवान आणि चारित्र्य संपन्न आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी काम करत असताना संपूर्ण आमच्या या विंगचे कार्यकर्ते सुद्धा अतिशय शिलवान आहे, चारित्र्यवान आहे. म्हणून या ठिकाणी महिला आघाडीमध्ये काम करत असताना मी महिलांना विश्वास देत असते, आत्मविश्वासाने काम करा, निष्ठेने काम करा, इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. परंतु या देशामध्ये लक्षात ठेवा, आमची महिला सुरक्षित नाही. अतिशय अन्याय आणि अत्याचाराची मालिका आमच्या महिलांची आहे आणि अन्याय करणारे बिनधास्त असतात, कारण कायद्याची भीती नाही. आणि अन्याय अत्याचार करणारे हे जे सत्तेतले जे लोक आहेत, सत्तेतले जे मंत्री आहेत, आमदार आहेत, ते या ठिकाणी महिलांवर अन्याय आणि अत्याचार करत असतात. म्हणून बंधूंनो, या ठिकाणी आमच्या महिलांचं जे 50% मतदान आहे, त्या मतदानावर डोळा ठेवून या ठिकाणी मोदींनी या ठिकाणी घोषणा केली की महिलांना या ठिकाणी लोकसभेत आणि विधानसभेत 50% आरक्षण देऊ. अतिशय लबाड आणि खोटी घोषणा आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसची आतापर्यंत सत्ता होती, का नाही दिलं महिलांना आरक्षण? त्यानंतर आता 2014 पासून या ठिकाणी बीजेपीचं सरकार बहुमतात आहे, तेव्हा का नाही महिलांबद्दल पुळका आला? म्हणजे आता 2024ची निवडणूक आहे आणि 23ला तुम्ही घोषणा देता आणि ते बिल मंजूर करता. किती खोटारडेपणा आहे. म्हणून भगिनींनो, या खोटारडेपणाला, या भूलथापाला आपण बळी पडू नये. म्हणून या ठिकाणी सगळ्या भगिनींना, सगळ्या बांधवांना मला विनंती आहे, खऱ्या अर्थी या ठिकाणी जर न्याय कोण देत असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर देतात. म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहा. तुम्हाला एक महिन्यापूर्वीची गोष्ट सांगते. आमच्या बहुजन महिलांनी पक्षात प्रवेश केला. मी त्यांना म्हटलं, घरी विचारलं का, नवऱ्याला विचारलं का? त्यांनी सांगितलं अजिबात नाही. ज्या पक्षाचा नेता एवढा शिलवान आहे, चारित्र्यवान आहे, कर्तृत्व संपन्न आहे, आम्हाला काय नवऱ्याला विचारायची गरज आहे? आता आमच्या नवऱ्यांनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही गेल्या ना, आता वंचितमध्ये आम्ही पण येऊ. एवढंच या ठिकाणी बोलते आणि थांबते. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद ताई. यानंतर किरणताई गिरे यांना विनंती आहे की या ठिकाणी धम्म मेळाव्याला मार्गदर्शन करावं. किरणताई. जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढणारी युगंधरा माता सावित्री, माता रमाई, माता भीमाई, त्याचबरोबर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, घटनेचे शिल्पकार विश्ववंद्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या उद्धारासाठी कार्य केलं त्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करते. आजच्या या
धम्मप्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आजच्या या विचार मंचावर उपस्थित श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, सन्माननीय अंजलीताई आंबेडकर, युवकांचे आयकॉन सुजातदादा आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि अकोल्याची संपूर्ण टीम, सर्वांना क्रांतिकारी जय भीम. या ठिकाणी मला बोलण्यासाठी पाचारण केलं त्यासाठी सर्व आयोजक मंडळीचे सर्वप्रथम आभार व्यक्त करते. मला या ठिकाणी बोलण्याचं विशेष कारण आहे बंधूंनो. हा जो लाखोचा जनसमुदाय आज मी डोळ्यासमोर बघते ती माझ्या पहिल्यांदा बघते. कारण मी सर्वसामान्य स्त्री आहे. एका सर्वसामान्य महिलेला श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सहजासहजी सर्वसामान्य महिलेला जिल्हा अध्यक्षाचं पद देतात आणि तेही जनरल बॉडीचं. हे माझ्यासाठी खूप अभिमानाचं आहे. अहो, माझा इतिहास, भूगोल या कुठल्याही गोष्टीमध्ये राजकारण नाही, सत्ताकारण नाही. मी संपूर्णपणे कोरी पाटी आहे आणि या कोऱ्या पाटीवर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची वाशिमचे जिल्हा अध्यक्ष हे नाव लिहिलंय. मला बोलताना माझा ऊर भरून येतोय, कारण एवढी मोठी जबाबदारी देणं खूप विचारपूर्वक साहेबांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे. बंधूंनो, माझ्या धमन्यांमध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचं रक्त आहे आणि माझ्या विचारांमध्ये, माझ्या मेंदूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिकारी विचार आहे. आणि म्हणूनच या देशाचं संविधान वाचवणाऱ्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसोबत मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे, एवढं या ठिकाणी सांगते. आणि मला ताईंनी, साहेबांनी ही जबाबदारी दिली ती अतिशय पारदर्शकपणे आणि पूर्ण विश्वासाने पेलेल असं या ठिकाणी मी आश्वासन देते आणि थांबते. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद ताई. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या महासचिवा अरुंधतीताई शिसाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व परिवर्तनवादी विचारांना जय भीम, अभिवादन. आज इथे उपस्थित असलेले पूज्य भंते यांना पंचांग प्रणाम. आदरणीय उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या अंजलीताई, आमचे युवा नेतृत्व आदरणीय सुजातदादा आणि उपस्थित असलेले संपूर्ण विचारमंच, तसाच या प्रसंगी उपस्थित असलेले आपण सर्व बंधू भगिनींनो, एवढा मोठा जनसागर इथे आला आहे. सगळ्यांना माहिती आहे आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनासाठी इथे आलो आहोत आणि बाळासाहेब इथे येतील तेव्हा आपली काय परिस्थिती होते याची जाणीव आहे. बंधू भगिनींनो, आज आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल, प्रस्थापितांची सत्ता आहे. आम्ही एवढ्या प्रचंड प्रमाणात इथे उपस्थित आहोत. सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही, सत्ता असल्याशिवाय पर्याय नाही. आणि हे जे सगळा हा महासागर आहे, हा आम्हाला सत्ता दिल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आज प्रस्थापितांना शह देण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जिल्ह्यातनं सभा घेतात आहेत, प्रचंड सभा होतात आहेत आणि निश्चित या सभेतून मतपरिवर्तन तसं सत्ता परिवर्तन होणार आहे. आम्ही जे वंचित आहोत, ओबीसी असतील, मायक्रो ओबीसी असतील, यांचा प्रचंड पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला मिळतो आहोत आणि हा पाठिंबा कायम आपल्या सोबत राहणार आहे. बंधू भगिनींनो, आता आपली वेळ आली आहे की आपण
आपल्यालाही या लढ्यात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे निवडणुका आल्यात की सगळेजण येतात समोर, पण आयुष्यभर लढणारे, आपल्या आयुष्यापर्यंत लढणारे एकमेवच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत की जे आपल्यासाठी रात्रंदिवस झटतात आहेत. प्रत्येक वेळी आपल्याला सत्तेत नेतात आहेत, नेण्याचा प्रयत्न करतात आहेत. आणि आता ही आपली वेळ आहे. मला खात्री आहे की ही आपली वेळ आपण प्रचंड बहुसंख्येने मत देऊन निभावून देणार आहात. बंधू भगिनींनो, जे काही षडयंत्र सुरू आहेत, जे काही छोट्या छोट्या छत्र्या उगवून राहिलेल्या आहेत, आंबेडकरी घराण्याच्या नावाने असोत किंवा आम्ही तुम्हाला सत्ता देणार आहोत हे आमिष दाखवण्याच्या नादात असोत, ह्या सगळ्यांना आपण मुळापासून उपटून काढून टाकलं पाहिजेत. आणि त्या जागी फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच नाव असलं पाहिजे आणि ते राहणार आहे याची मला खात्री आहे. मी सगळ्यांना आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद ताई. यानंतर महाराष्ट्र राज्याचे युवक आघाडीचे महासचिव सन्मान्य राजेंद्र भाऊ पातोडे या ठिकाणी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. परिवर्तन चळवळीच्या फुले शाहू आंबेडकर विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आज या धम्ममंचावर उपस्थित असलेल्या आपल्या नेत्या अंजलीताई, त्याचबरोबर भिक्खू संघ, सुजातदादा आणि संपूर्ण कार्यकारी पदाधिकारी मित्रांनो, मला आठवते की या अकोल्यामध्ये 1984 साली मीराताई आंबेडकर आल्या होत्या. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा पहिला कार्यक्रम शास्त्री स्टेडियमच्या, वसंत देसाई स्टेडियमच्या ग्राउंडवर होता आणि त्या ग्राउंडवर मीराताई आंबेडकर जेव्हा बोलायला उभ्या राहिल्या त्यांनी असं म्हटलं की मी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत जे जे कमवलं ते सगळंच्या सगळं या समाजाला देऊन टाकलेलं आहे. बाबासाहेबांचं राजगृह हे समाजाचं आहे. बाबासाहेबांची पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही समाजाची आहे. मिलिंद एज्युकेशन सोसायटी बाबासाहेबांनी इथल्या समूहासाठीच दिलेला आहे. माझ्याकडे केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा नातू प्रकाश आहे, तो आजपासून मी समाजाच्या ओटीत टाकते. 1984 सालचा प्रसंग आहे. 84 साली या जिल्ह्याने बाळासाहेब आंबेडकरांना नेता म्हणून स्वीकारलं आणि त्यांच्या नंतरच्या त्यांच्या पिढ्यामधला सुजातदादा आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा घेऊन ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या तरुणासाठी काम करतायत, त्यांनी 3च मोर्चे केले आणि शासनाला कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घ्यावा लागला. एवढी प्रचंड ताकद सुजातदादा आंबेडकरांच्या नेतृत्वात आहे. आणि म्हणून ज्या ज्या हाफ चड्डीवाल्यांना असं वाटते की महाराष्ट्रात ते त्यांच्या पद्धतीने महाराष्ट्र चालवू शकतात, तर त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कि हम दादागिरी करने पर आ जाएंगे तो तुम्हारी हाफ चड्डी भी नहीं बचेगी. हमसे पंगा नहीं लेने का. जसं बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही पाहतो, त्यांच्या संदर्भात एक कवी लिहितो की बाळासाहेबात आम्ही काय पाहतो, तो असं लिहितो की जिथे समाज सारा हा एक रूप आहे, तिथेच खरा माझ्या बाबांचं, तिथेच खरा माझ्या बाबांचं स्तूप आहे. तन धनाने जळतो, जळतो धीमेपणाने, मानू तयास आम्ही ते भीमरूप आहे. आम्ही बाळासाहेब आंबेडकरांमध्ये बाबासाहेबांचं रूप पाहत असतो. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गोष्टींच्या संदर्भात लॉकडाऊनमध्ये बंदी होती, ती बंदी उठवण्याचं काम महाराष्ट्रात कुणाला करता आलं तर केवळ आणि केवळ बाळासाहेब आंबेडकर होते. या महाराष्ट्राला जेव्हा धार्मिक स्थळावर जाण्याची बंदी होती, सरकार विरोधात होतं, पोलीस प्रशासन विरोधात होतं आणि त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी आपले 11 सहकारी घेतले आणि थेट विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीपर्यंत गेले आणि महाराष्ट्रातली धार्मिक स्थळं उघडी केलेली आहेत. हे कोणत्याही नेत्याला करता आलेलं नाही. आपल्या सगळ्यांना आठवते की बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीची मांडणी करत होते, त्यानंतरची ही मांडणी केवळ बाळासाहेब आंबेडकर करत असतात. बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं एखादं वक्तव्य
हे लगेच 6 महिने आणि 3 महिन्यात राजकीय पटलावर ते सांगतात, ते भवितव्य खरं ठरत असते. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की ज्यावेळी त्यांनी ही सुरुवात केली होती की महाराष्ट्रामध्ये 2 धमाके होतील. आपल्या सगळ्यांना आठवते 2 धमाके झाले. सेना अर्धी झाली, राष्ट्रवादी अर्धी झाली. हे सगळं भाकीत करणारे बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचंच नव्हे तर देशातल्या सगळ्याच पद्धतीच्या भाजप आणि RSSच्या विरोधात लढणारं एकमेव व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून अकोला जिल्ह्याने ठरवलं की पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना अकोला जिल्ह्याचा खासदार म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना दिल्लीत घेऊन जायचं आहे. त्याचा एल्गार आम्ही आज सुरू केलेला आहे. या अकोला जिल्ह्यामध्ये मागच्या काही काळात सुजातदादा आंबेडकरांनी 38 आदिवासी गावांमध्ये जाऊन प्रत्येक आदिवासी बंधू भगिनींच्या समस्या जाणून घेतल्या. 48 तांड्यामध्ये जाऊन तांडा सामू चलो नावाचं अभियान केलं आणि बंजारा समाजाची संस्कृती समजून घेतली. हे जे काही सुरू आहे, हा जो काही वाढता प्रतिसाद आहे, त्यामुळे या जिल्ह्यामधले भाजप, या जिल्ह्यामधले इतर राजकीय पक्ष आता विचार करायला लागलेत की पुढची लोकसभेची निवडणूक लढायची की न लढायची. आणि म्हणून मी तरुण मित्रांना आव्हान करतो की आपल्या सगळ्यांना 2024च्या सगळ्या निवडणुका वाजवायच्या आहेत. मग ती लोकसभा असो की विधानसभा असो. या जिल्ह्यामधल्या 5 विधानसभा आणि लोकसभा हे बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आपण निवडून आणू असा संकल्प करा आणि आपण बाळासाहेब आंबेडकरांना लोकसभेला पाठवा असं आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी मागच्या वर्षी मिरवणुकीमध्ये ज्या ज्या मंडळांनी भाग घेऊन बक्षीस मिळवलं होतं त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी घेऊया. या ठिकाणी पहिल्यांदा समता सैनिक व्यायाम मंडळ शिवापूर यांना या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालं. त्यांचे 3 कार्यकर्ते येऊन सन्माननीय सुजातदादा आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर यांच्या वतीनं हा सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती. समता व्यायाम मंडळ शिवापूर यांच्या पदाधिकाऱ्याने 3 लोकांनी येऊन हा सत्कार युवा नेता सुजातदादा आंबेडकर यांच्या वतीने स्वीकारायचा आहे. यानंतर प्रज्ञा विकास मंडळ तारफैल यांनी या ठिकाणी सत्काराला यायचं आहे. प्रज्ञा विकास मंडळ यानंतर 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस, 1ल्या क्रमांकाचं बक्षीस सुकेशनी उपासिका संघ लेझिम पथक मलकापूर यांनी आपलं 1ल्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी घेऊन जा. आपण जोरात टाळ्या वाजवून या मंडळांचं लेझिम पथकाचं आखाड्याचं स्वागत करावं.
याही वर्षी ही तिन्ही मंडळांची जी नावं घेतली ही मिरवणुकीमध्ये आहेत, म्हणून त्यांचा सत्कार सुकेश आणि महिला उपासिका लेझिम पथक या ठिकाणी उपस्थित झालं. त्यांचा पहिला क्रमांक हे आहे ना. आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. बघा महिला मंडळ, महिलांचा लेझिम पथक अकोल्याच्या इतिहासामध्ये पहिला क्रमांक घेत आहे. यानंतर प्रज्ञा विकास मंडळ तारफेल उपस्थित असेल तर लवकर स्टेजवर या. एकदा या सर्व आखाड्याचा आपण सत्कार करूया, टाळ्या वाजवून स्वागत करूया. सर्व उपस्थितांना, लाखोच्या जनसमुदायांना विनंती आहे की या मंडळांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करू. धन्यवाद. यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस समता व्यायाम मंडळ शिवापूर यांना विनंती आहे की त्यांनी तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस युवा नेता सुजातदादा आंबेडकर यांच्या हस्ते ते स्वीकारायचं आहे, स्टेजवर यायचं आहे. यानंतर सकाळचे पत्रक आहे, त्यांनी दरवर्षी धम्मदीक्षेच्या या सोहळ्यानिमित्त दिशा नावाचं पुस्तक ते प्रसारित करत असतात. त्यांचा प्रसारण सोहळा या ठिकाणी अंजलीताई आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर यांच्या हस्ते या ठिकाणी पार पाडणार आहे. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. सकाळच्या या वृत्तपत्राचं, या दिशा सोहळ्याचं आपण टाळ्या वाजवून जोरात स्वागत करायचं आहे. ताईंच्या हस्ते आणि सुजातदादांच्या हस्ते सकाळच्या या दीक्षा वार्षिक पुस्तकाचं या ठिकाणी अनावरण झालं. आपण एकदा परत यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. धन्यवाद सकाळ, धन्यवाद सकाळ. शिवापूरची मंडळी या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांनी स्टेजवर यायची आहे. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक धैर्यवंतजी फुंडकर साहेब यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी धम्म मेळाव्याला मार्गदर्शन करावं. फुंडकर सर. हॅलो. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिरावजी फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व क्रांतिकारी विचारांच्या महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय आमच्या नेत्या प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर, नवचैतन्य घेऊन येणारे तरुण तडफदार नेते सुजातदादा आंबेडकर आणि विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पाहुणे आणि भिक्षू संघाला मी साष्टांग प्रणिपात करतो.
माझं मनोगत सुरू करायच्या आधी आपण एका अतिशय ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार इथे आहोत. आपणाला कदाचित ती जाणीव नसावी, पण महाराष्ट्र राज्याचा राजकारणाचा पुढच्या 50 वर्षांमध्ये जो बदल होणार आहे त्या बदलाची सुरुवात आणि त्या राजकारणावर छाप पडणाऱ्या घटनेची सुरुवात आज या धम्मविचार मंचावर होत आहे. आणि माझी आपणास विनंती आहे की आज सुजातदादा आंबेडकर हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अकोल्यातून त्यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. सुजातदादा पहिल्यांदा अकोल्याच्या या धम्मविचार मंचावर उपस्थित आहे. मी सर्व उपस्थितांना आणि व्यासपीठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. मित्रांनो, आज देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की सर्व राजकारण हे आरक्षणासाठी सुरू झालेलं आहे. मग ते मराठा समाजाचं आरक्षण असेल किंवा धनगर समाजाचं असेल किंवा कुठल्याही समाजाचं असेल. आज मी इथे मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून सर्वप्रथम सकल मराठा समाजातर्फे आपल्या सर्वांना व विचार मंचाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धम्मचक्र दिनाच्या प्रवर्तनाच्या मनोपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आज आरक्षणाची जी लढाई प्रत्येक समाज इथे भांडू पाहतो आहे, त्या सर्वांना आरक्षण देण्याची भूमिका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 80 वर्षापूर्वीच घेतलेली होती. सायमन कमिशन समोर सगळ्यात पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. सत्ता मिळाल्यानंतर ज्या देशाचे पहिले कायदे मंत्री म्हणून ज्या बाबासाहेबांनी ओबीसी मध्ये एक मराठा समाजाचा समावेश करावा, कुणबी समाजाला आरक्षण द्यावं म्हणून पहिली मागणी केली. दुर्दैवाने नेहरूंनी ती मान्य केली नाही आणि म्हणून सत्तेला लाथ मारली आणि ओबीसीच्या आरक्षणासाठी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब आंबेडकर होते. परंतु दुर्दैव आहे आमचं की आज देशामध्ये दोन वाद आहेत, एक ब्राह्मणवादी आणि एक बहुजनवाद. ज्या ब्राह्मणवादी विचारांनी 5000 वर्ष बहुजनांना वर येऊ दिलं नाही, ज्या ब्राह्मणवादी विचारांनी बहुजनांना सत्तेपासून, शिक्षणापासून आणि आर्थिक साधनांपासून दूर ठेवलं, त्या ब्राह्मणवादाच्या विचारसरणीला आम्ही बळी पडत आहोत. बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण या देशातल्या सत्ताधाऱ्यांनी 1951 पासून आज 2023 आहे, एकाही समाजाला आरक्षण मिळू दिलं नाही. जे आरक्षण आहे, जे घटनेने दिलेलं आहे, ते सुद्धा आरक्षण काढण्याचं काम आज संघ आणि भाजपा करते आहे. 1994 मध्ये ओबीसींना जे राजकीय आरक्षण मिळालं ते उणे पुरे 25 वर्ष देखील बहुजनांना ते आरक्षण टिकवता आलं नाही. आणि 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाने बहुजनांचं राजकीय आरक्षण देखील काढून घेतलं आणि आपण बघता की देशभरामध्ये ओबीसींना पुन्हा निवडणुका लढाव्या लागल्या. आज बहुजनांचा आवाज म्हणून बाळासाहेबांनी 1989-90 साली मंडल कमिशनच्या माध्यमातून या देशाला ओबीसींना आरक्षण दिलं. परंतु दुर्दैवाने बहुजनांनी कायम आमच्या डोक्याचे भिनलं, आमच्या डोक्याचे भिनवलं गेलं की आम्हाला बाबासाहेब शत्रू म्हणून दाखवण्यात आले. बाबासाहेब शत्रू नाही तर आमचे मित्र आहेत हे आज आम्हाला कळायला लागलं. आणि हिंदुत्वाच्या नावाने, धर्माच्या नावाने आम्हाला एकत्रित करून आम्हाला कायम सत्तेपासून दूर ठेवलं. संघ आणि भाजपा हे कधीही बहुजनांना न्याय देऊ शकणार नाही. अरे, ज्यांनी छत्रपती शिवरायांना शूद्र समजलं, ज्यांनी छत्रपती शिवरायांचा राजतिलक करण्यात, त्यांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला कारण की ते शूद्र होते, ते लोक तुम्हाला मला सत्तेत बसवतील असं कधी शक्य होणार नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा बहुजनांचे प्रश्न उपस्थित झाले तेव्हा तेव्हा देशामध्ये नवीन नॅरेटिव्ह सेट करण्यात आला. मंडल आयोग लागू झाल्याबरोबर या देशामध्ये सगळ्यात पहिले मोठं आंदोलन कोणी केलं असेल की या शूद्रांना, या बहुजनांना, या मागासलेलं आरक्षण कशाची गरज आहे म्हणून सगळ्यात मोठं आंदोलन जर सुरू केलं असेल तर भाजपाने सुरू केलं होतं.
व्ही.पी. सिंगांनी आरक्षण दिलं म्हणून व्ही.पी. सिंग सरकारचं सरकार पाडलं भाजपाने आणि राम मंदिर नावाचा मुद्दा काढला. दुर्दैवाने या देशाचे बहुजन मतांचं ध्रुवीकरण झालं आणि पूर्ण धर्माच्या नावाखाली आम्ही भाजपासारख्या पक्षाला मतदान देत गेलो. 2016 मध्ये सकल मराठा समाजाने कोट्याचे कोटे असे 58 मोर्चे काढले, कोटीचे मोर्चे काढले, परंतु मराठा समाजाला देखील एवढे मोठे मोर्चे काढूनही आरक्षण दिलं नाही गेलं नाही, आजपर्यंत दिला गेलं नाही. ज्या मराठा समाजाला बाबासाहेबांनी 1930 मध्ये आरक्षण देऊ केलं होतं तेव्हा मराठा समाजाने बाबासाहेबांना तिथे सांगितलं होतं, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना सांगितलं होतं की आम्ही मागासवर्गीय नाही आहे. ही ब्राह्मण्यवाद जी मनुस्मृती जी आहे, ही जातीची उतरंड जी आहे, त्या उतरंडीमध्ये ब्राह्मण सोडून बाकी सगळे धर्म जे आहेत, सगळे जाती ज्या आहेत या शूद्र आहेत. परंतु तू आमच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. आम्ही स्वतःला मागासवर्गीय समजून घ्यायला तयार नव्हतो, परंतु आज बाबासाहेबांनी तेव्हाही सांगितलं होतं की आज तुम्ही याला नाकारता आहे, परंतु भविष्यामध्ये तुम्हाला या आरक्षणाची गरज पडणार आहे. आणि मित्रांनो, आज तेच झालं. आणि म्हणून जेव्हा सकल मराठा समाजाने मोर्चे काढले तेव्हा मराठा समाजाच्या बाजूने बोलणारं पहिलं व्यक्तिमत्व या राज्यामध्ये कोणतं होतं तर ते बाळासाहेब आंबेडकर होते. बाळासाहेब आंबेडकरांनी पहिली साथ दिली की मराठा समाजाला सुद्धा घटनेने आरक्षण मागण्याचा अधिकार दिलेला आहे, तो त्यांचा अधिकार आहे. अशी साथ देणारे बाळासाहेब आंबेडकर पहिले होते. इतकंच नाही तर वंचितांच्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका बाळासाहेबांनी घेतली. छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरमध्ये मराठा समाजाचे आरक्षण मिळण्यासाठी जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा त्यांच्या खांद्याला खांद्या लावून बसणारे कोणते व्यक्ती होते, कुठला नेता होता, तो ते बाळासाहेब आंबेडकर होतं. एकही मराठा समाजाला प्रस्थापित पुढारी तिथे उपस्थित नव्हता. त्या ठिकाणी बाळासाहेबांना हृदयक्रियाचा त्रास झाला, छाती दुखू लागली, परंतु तुम्ही व्हिडिओ बघितला तर बाळासाहेब तिथे नेटाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बसून होते आणि तो त्रास सहन केला. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडी काय फक्त मागासवर्गीयांचा आणि बौद्धांचा पक्ष नाही आहे. तर वंचित बहुजन आघाडीमध्ये आज विचार मंचावर तुम्ही बघा की प्रत्येक जाती धर्माचे नेते इथे बसलेले आहेत. या महाकाय सागरामध्ये प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती, स्त्री असेल किंवा पुरुष असतील किंवा आमचे युवक असतील, ते इथे उपस्थित आहे. या महाराष्ट्राला आता बाळासाहेब आंबेडकरांच्या शिवाय पर्याय उरला नाही आहे. महाराष्ट्रामध्ये जिथे गर्दी आणण्यासाठी आपण बघतो की लोक पैसे द्यावे लागतात, 2-2 हजार रुपये देऊन लोक गर्दीला जमवतात. वंचित बहुजन आघाडीसमोर प्रश्न असतो की आलेली गर्दीला कुठे बसवायचं. यातला कुठलाही माणूस, इथे आलेली कुठली व्यक्ती ही पैसे घेऊन इथे आलेली नाही आहे, तर ती विचारांना भारून इथे आलेली आहे. कारण की बहुजनवादाचा खरा कोणता चेहरा असेल तर तो आज बाळासाहेब आंबेडकर आहे. आमची एवढी मोठी शक्ती आहे, एवढा मोठा बहुजन सोबत आहे, लोक सोबत आहे. मागच्या निवडणुकीमध्ये 44 लाख मतं वंचित बहुजन आघाडीने घेतले, परंतु इथला सत्ताधारी जे नेतृत्व आहे, जे त्यांनी 5000 वर्षापासून केलं की कायम वंचितांना सत्तेबाहेर ठेवण्याचं कामाच्या त्या मानसिकतेतून कायम वंचित बहुजन आघाडीला सत्तेच्या बाहेर कसं ठेवता येईल, निवडणुकीच्या राजकारणातून कसं बाहेर ठेवता येईल, हे त्यांनी हेरून ठेवलेलं आहे. ते जाणून आहेत की आमच्या जो साधन संपत्ती नाही आहे, आमच्या मतदाराजवळ पैसा नाही आहे, परंतु आमच्याजवळ विचारांचं धन आहे, आमच्याजवळ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे, आमचा जो छत्रपती शिवरायाचा पराक्रम आहे. मित्रांनो, बाळासाहेब आंबेडकर आज जो विचार घेऊन निघालेले आहेत की ओबीसींचं आरक्षण, हे लक्षात ठेवा की 2024 मध्ये जर पुन्हा मोदीचं सरकार आलं, मी तुम्हाला आजच सांगतो की 2024 नंतर या देशामध्ये ओबीसींचं राजकारण टिकणार नाही.
मराठा समाजाला आरक्षण मिळणेच नाही आहे. मराठा समाजाचे सरंजाम नेते, प्रस्थापित नेते यांनी केवळ समाजाचं शोषण केलेलं आहे. समाजाला दिशाभूल करून यांच्या नावाने फक्त संपत्ती कमावलेली आहे. मित्रांनो, आज मी इथे मध्येच थांबू इच्छितो. आपले माझं या इथे माननीय बाळासाहेब आंबेडकरांचं आगमन झालेलं आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण बाळासाहेबांचं पूर्ण जोरात जल्लोषात स्वागत करूया. वंचित बहुजन आघाडीचा हा आवाज टावरच्या पलीकडे पण जाऊन नाही राहिला. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. सध्या बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, सध्या बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा. जय भीम जय शिवराय, जय भीम जय शिवराय. अरे आवाज का जेवले नाही का? जय भीम जय शिवराय. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, वंचित बहुजन आघाडीचा. अरे इकडचे लोक काय ओरडूनच नाही राहिले. तुमचं लक्ष आहे की नाही? आपले नेते बाळासाहेब आंबेडकरांचं आगमन झालेलं आहे. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. जय भीम जय शिवराय, जय भीम जय शिवराय. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. अरे आवाज कमी का होतोय? बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. आदरणीय अंजलिताई आंबेडकर तुम आगे बढ़ो, आदरणीय अंजलिताई आंबेडकर तुम आगे बढ़ो. सुजात दादा तुम आगे बढ़ो, सुजात दादा तुम आगे बढ़ो. भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपले आपले मोबाईल काढून टॉर्च लावा. बाळासाहेब आंबेडकरांचं स्वागत सगळ्यांनी मोबाईल काढून आपले टॉर्च लावा. आपले मोबाईल काढा, त्याच्यातून टॉर्च लावा. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर 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 आगे बढ़ो. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. आवाज कमी होऊन राहिला. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. अरे इकडचे बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. विजय असो. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. विजय असो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अंजलिताई तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. सुजात दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा. विजय असो. वंचित बहुजन
विजय असो. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं. अरे एक साहेब, अरे एक साहेब, सत्य बाळासाहेब आंबेडकर गे. सत्य बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. सत्य बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं. सत्य बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. आवाज कमी येत आहे, कृपया दाखवून द्या आपली ताकद. सत्य बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. सत्य बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. एक साहेब, सत्य बाळासाहेब आंबेडकरांचा, आदरणीय अंजलीताई आंबेडकरांचा, सुजाता आंबेडकरांचा. एक साहेब, एक साहेब, साहेब आंबेडकर तुम, हम तुम्हारे. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचं, विजय असो. सत्य बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. सत्य बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. सत्य बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. सत्य बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो. सत्य बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो. वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. सत्य बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं. धन्यवाद. सर्वांनी जागेवर खाली बसून घ्यायचं शांततेनं.
यानंतर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं स्वागत जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष पी जे वानकडे साहेब, कोषाध्यक्ष विजय जाधव साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. एक एक खुर्ची सरकवा इकडे, एक एक खुर्ची इकडे सरकवा. यानंतर ही सभा आपण कंटिन्यू करूया. या निमित्तानं सन्माननीय मजर खान साहेब यांना विनंती आहे की या धम्म मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन करावं. मजर खान साहेब. त्याचबरोबर या ठिकाणी कुणबी समाज संघटनेच्या वतीनं बाळासाहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. बाळासाहेबांनी ते स्वागत स्वीकारावं अशी यांना विनंती आहे. कुणबी समाज संघटनेच्या वतीनं. हॅलो हेलो, आज के धर्म चक्र परिवर्तन दिन पर बाला साहेब अंबेडकर साहेब की सदारत में आवाज थांबवा. मजरकार साहेब बोलत आहे. सर्वांनी शांतता राखा. मजरकार साहेब बोलत आहे. बाला साहेब अंबेडकर की अध्यक्षता में आज ये प्रोग्राम भव्य प्रोग्राम होने जा रहा है, जिसके लिए मुझे बोलने का मौका मिला है. हम बाला साहेब के साथ में वैसे तो 84 से जुड़े हुए हैं, बाकी 2014 से हम पूरी ताकत से बाला साहब के साथ जुड़े हुए हैं. अभी की पोजीशन में हमने अकोला के तमाम मस्जिदों में, तमाम मदरसों में, तमाम ट्रस्टियों से जाकर मुलाकात करी है. सुजात अंबेडकर साहब हमारे साथ थे. हमको बाला साहेब अंबेडकर के सारी कारकर्दगी हमने उनको बताया है. बाला साहेब अंबेडकर जो कि अकोला के एक वाहिद नेता है जिन्होंने किसी भी जात पात का ख्याल ना करते हुए हर एक का काम किया है. अभी ये जो अकोला में दंगा हुआ था, हिंदू मुस्लिम राइट हुआ था, उसमें किसी भी मज़हब का ख्याल नहीं करते हुए बाला साहेब अंबेडकर हम लोग हर एक के मकान पर गए, जिसका नुकसान हुआ उसकी मुलाकात करे. बाला साहेब अंबेडकर ही एक ऐसे बाला साहेब अंबेडकर ही एक ऐसी शख्सियत है जो अकोला के हर गरीब के, हर हिंदू के, हर मुसलमान के, हर दलित के ये काम आते हैं. और हमारी आज के बाद ये कोशिश है कि आज आने वाले लोकसभा के अंदर हम बाला साहेब को ताकत से भेजें. आप भी सब लोग हमारा साथ दें. इतना ही 2 अल्फाज कह के मैं अपने अल्फाज ख़त्म करता हूँ. जय भीम, जय मीम. धन्यवाद साहेब. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेता सन्माननीय सुजातदादा आंबेडकर या ठिकाणी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती. सुजातदादा आगे बढ़ो. सुजातदादा आगे बढ़ो. सुजातदादा आगे बढ़ो. सुजातदादा आगे बढ़ो.
भगवान तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद आणि ह्या सर्व महापुरुषांबरोबर मला अजून एकाचं नाव अभिवादनामध्ये घ्यायला आवडेल, ज्यांनी 21व्या शतकामध्ये तरुणांमध्ये आणि इकडच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या कृतीतनं, आपल्या चळवळीतनं परत एक आंबेडकरवादी चळवळीला नवी ऊर्जा दिली, असे शहीद रोहित वेमुला या सर्वांना त्रिवार अभिवादन करतो. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, आजच्या सभेचे अध्यक्ष PG वानकडे साहेब, मंचावर उपस्थित सगळे मान्यवर, इथे उपस्थित सगळे उपासक, माझ्या मातांनो, भगिनींनो, माझ्या बंधूंनो आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांनो, तुमच्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. चालू करायच्या आधी मला एक विशेष टिप्पणी करायला आवडेल. ॲक्च्युली 2 करतो. सर्वात पहिले मागच्या 3-4 महिन्यापूर्वी इकडे एक भाजपचा मेळावा झाला होता आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीस जी असं म्हणाले होते की ती सभा बहुतेक अकोल्याची रेकॉर्ड ब्रेक सभा होती. कोणीतरी देवेंद्र फडणवीसांना जाऊन फक्त आपल्या धम्म मेळाव्याबद्दल सांगा एकदा. आणि अख्ख्या आंबेडकरवादी चळवळीसाठी अख्खी आंबेडकरवादी चळवळ जेव्हा एका वादामध्ये अडकली आहे की आपण जयंती नाचून साजरा करू किंवा वाचून साजरा करू, हा आजचा धम्म मेळावा, इकडे येणारी रॅली त्यांच्यासाठी एक उदाहरण आहे की लोक DJ लावून, ढोल ताशा लावून, लेझिम घेऊन नाचत नाचत येतात तर ते बाळासाहेबांचं वैचारिक मार्गदर्शन ऐकायला. आज आपण सर्वांनी एक परिस्थिती समजून घेऊयात आणि एका गोष्टीकडे लक्ष टाकूयात की आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावरती चालत आलोत. त्या मार्गावरती चालून आपली प्रगती झाली आहे आणि आपण इथपर्यंत पोहोचलोय, आपण आपली चळवळ पुढे नेली आहे. आज मित्रांनो, आपण एक गोष्ट जाणून घेऊयात की ह्या देशामध्ये असं कोणतंही क्षेत्र नाही आहे जिकडे आपण मागे राहतोय. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये, ते विज्ञान असो, ते अर्थशास्त्र असो, ते राजकारण असो, ते क्रीडा असो, ते मीडिया असो, ते सिनेमा असो, आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही पडलोय. तर इकडच्या प्रस्थापितांच्या पायावर पाय ठेवून, त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून त्यांचा सामना करतोय. पण हीच परिस्थिती समजून घेत असताना आपल्या सर्वांना एक गोष्ट पण लक्षात घ्यायला लागणार आहे, ती म्हणजे आज या देशामध्ये, आज महाराष्ट्र राज्यामध्ये परत एकदा मनुवादी ताकद उभी राहतीये. जर आपण बघितलं तर भारतभर आपल्या दलित बांधवांना घोड्यावर मिरवणूक काढण्यासाठी त्यांचा जीव घेतला जातो, कोणी दाढी किंवा मिशी वाढवण्यासाठी त्यांचा जीव घेतला जातो, चांगले कपडे घातल्यासाठी त्यांचा जीव घेतला जातो, चांगल्या हॉटेलमध्ये गेल्यासाठी त्यांचा जीव घेतला जातो किंवा त्यांना बेदम मारण्यात येतं. आणि जर आपण आपल्या महाराष्ट्रामधल्याच गेल्या 6 महिन्याचं उदाहरण घेतलं तर आपल्या सर्वांच्या समोर एक खूप दुःखदायक घटना होती. ती म्हणजे आपल्या सर्वांचा चळवळीतला साथीदार, वंचित बहुजन आघाडीचा एक धडाडीचा कार्यकर्ता, ज्याला आम्ही साथीदार मानायचो, असा अक्षय भालेराव, त्यांनी नांदेडमध्ये त्यांच्या गावामध्ये पहिल्यांदा मिरवणूक काढली म्हणून तिकडच्या जातीवाद्यांनी त्यांच्याशी फुकट फालतू भांडण करून त्यांचा जीव घेतला गेला. लातूरमध्ये, रेणापूरमध्ये एका मातंग समाजाच्या माणसाला तिकडच्या ठेकेदारांनी पैसे चोरल्याच्या आरोपावरती ठेचून मारलं आणि त्यांचा जीव घेतला. श्रीरामपूरमध्ये जर आपण घटना घेतली तर काही भटक्या विमुक्त दलित समाजातल्या तरुणांना तिकडच्या गायगुंड्यांनी, तिकडच्या ठेकेदारांनी कबूतर चोरीच्या आरोपावरनं उलटं टाकलं, त्यांना उलटं टांगण्यात आलं.
त्यांना मारण्यात आलं आणि त्यांना अमानुष्य असं टॉर्चर करण्यात आलं. आणि हा प्रसंग घडतोय कारण फक्त आणि फक्त आज भाजप आणि इकडचा समाज RSS संघ हा सत्तेत आलाय. आणि दुसऱ्या बाजूला आपण एक समजून घेऊयात की इकडचं जे पोलीस प्रशासन आहे, इकडची जी कायदा व्यवस्था आहे, यांना त्यांनी डावळायचा सुरुवात केलाय आणि इकडची कायदा व्यवस्था आज त्यांनी खिशात टाकली आहे, म्हणून यांना कोणी जाब विचारणार नाहीये. मणिपूरची घटना आपल्या सर्वांना माहिती असेल. 3 महिने हा राज्य जळत राहिला, बातमी सुद्धा आली नाही. आणि जेव्हा त्याचे दृश्य, त्याच्या घटना आपल्या सर्वांसमोर आल्या, तेव्हा माणुसकीला काळीमा फासणारी अशी एक घटना आपल्या सर्वांसमोर उघडी झाली. आणि हा राज्य 3 महिने जाळत राहिला फक्त आणि फक्त कारण मोदी आणि अमित शहाचं ते षडयंत्र होतं. आणि मित्रांनो, माझ्या साथीदारांनो, जर आपल्याला ह्याच्या विरुद्ध काही करायचं लागणार आहे, जर आपल्याला ह्याच्या विरुद्ध एक आवाज उचलायचा असणार आहे, तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन लढायला लागणार आहे. कारण हे माझं ठाम म्हणणं आहे आणि मी ठामपणे मानतो की जर इकडच्या संघाला, इकडच्या भाजपला, इकडच्या धारकऱ्यांना, इकडच्या मनुवाद्यांना, इकडच्या नागपूरच्या अर्ध्या चड्डीवाल्यांना जर कोणी हरवू शकतं, जर त्यांचा कोणी पराभव करू शकतं, जर त्यांना कोणी उचलून खाली आपटू शकतं, तर तो फक्त आणि फक्त इकडची आंबेडकरवादी विचारधारा, एवढा मी ठामपणे मानतो. पण मित्रांनो, आज ह्यांचा पॅटर्न बदललाय, आज ह्यांचा जरा गेम प्लॅन बदललाय. हे ह्या लोकांची आपल्याला बघून, मी सरळ सरळ सांगतो, ह्या लोकांची आपल्याला बघून सरळ सरळ फाटते. म्हणून ह्यांनी काय केलंय, ह्यांनी आता नकली आंबेडकरवादी त्यांच्या पेरोलवरती ठेवलेत आणि त्यांना सगळीकडे पाठवायला प्रयत्न केलाय. आणि जर आपण सतर्क नाही राहिलो तर हेच नकली आंबेडकरवादी RSSचे, भाजपचे, हिंदुत्ववाद्यांचे पैसे घेऊन आपल्या बुद्धविहारामध्ये शिरतील, आपल्या वस्तीमध्ये शिरतील, आपल्या समाज मंदिरांमध्ये शिरतील आणि वेगवेगळा अपप्रचार करायला सुरुवात करतील. आणि तसेच नकली आंबेडकरवादी काही आपल्या शहरामध्ये आलेले आणि त्या शहरामध्ये येऊन एक गोष्ट म्हटलेले की आपण राजकारणाकडे जरा असं पडूया नको, आपण राजकारणाकडे दुर्लक्ष करूया, आपण आपली नोकरी आणि शिक्षण ह्याच्यावरतीच विश्वास ठेवूया आणि ह्याचंच काम करूया. अरे ह्या साल्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की शासन करती समाज बना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय भूमिका घेऊन उभे राहिले. ते स्वतः पार्लमेंटमध्ये होते, भारताचे पहिले लॉ मिनिस्टर होते. या भारत देशामध्ये एक नाही तर 3 लेबर पार्टी ऑफ इंडिया, शेड्यूल कास्ट फ्रंट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे 3 महत्वाचे पक्ष या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या देशामध्ये दिले होते. तर ही लोक येऊन म्हणतात शिक्षण आणि नोकरीवरती फोकस करा, राजकारणात नका पडू. खऱ्या अर्थानं मी म्हणतो ही लोक आज खरं बाबासाहेबांच्या विचाराचा अपमान करतात आणि ते आपण सर्वांनी खपवून घ्यायचं नाहीये, एवढं मी तुमच्या समोर आज इकडे मांडतो. दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट लक्षात ठेवू, ही लोक म्हणतात शिक्षणामध्ये आणि नोकरीवरती फोकस करा. पण शिक्षण आणि नोकरीचं होतं काय ह्याच्यामध्ये पण जरा आपण आज घुसूया. आपल्या तरुण बांधवांच्या समोर, आपल्या युवकांसमोर आज खरे प्रश्न आहेत, त्याच्यावरती पण जरा हात